बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनानंतर श्राद्धाचे दिवस लागतात आणि श्राद्धामध्ये हे वडे आवश्यक असतात. अविधवा नवमी आहे, सर्व पितृमोक्ष अमावस्या आहे, त्यात हे वडे केल्याच जाते. आणि मधातही तुम्ही श्राद्ध जेव्हा करता किंवा पितरांना जेव्हा घास टाकतात त्यात हे वडे, या डाळीचे वडे आवश्यक असते. तर या डाळीच्या वड्यात एक वस्तू टाका ज्याच्यानी हे वडे अप्रतिम चवीला होतात. साध्या सुगंधानेच तुमचे पितर प्रसन्न होतील, अगदी अप्रतिम. तर ते मी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. त्याचबरोबर आमच्याकडे म्हणजे नागपूर साईडला म्हणजे सावजी कास्टमध्ये एक परंपरा आहे, ती पण मी तुम्हाला समोर सांगतेच आहे. तर ते कशी ते समोर व्हिडिओत बघूच या. तर हे वडे कसे करायचे ते बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी उडदाची डाळ घेतली आहे, टोटल 2 वाटी घेतली आहे. तुम्हाला जेवढे वडे करायचे आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता डाळीला. तर इथे वड्याची डाळ आहे ती ओव्हरनाईट सोक केली होती. हवं तर तुम्ही 3-4 तास छान व्यवस्थित भिजतपर्यंत ठेवू शकता. त्यानंतर याला एकात छान व्यवस्थित धुवून घ्यायचं चांगलं आणि त्यानंतर सोक करत ठेवायचं. भिजल्यानंतर याला चाळणीत काढायचं, पूर्ण पाणी काढून घ्यायचं. तर मी ते पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी डाळ मिक्सरच्या पॉटमध्ये घातली आहे. त्यात 1 चमचा जिरं आणि 1 चमचा काळी मिरी पावडर टाकलं आहे. काळी मिरी पावडर नसेल तर 1 चमचा मिरीसुद्धा घेऊ शकता आणि छान वाटून घ्यायचं. जास्त पाणी घालून वाटायचं नाही, आपल्याला एकदम पातळ बॅटर नको आहे म्हणून. तर याला मी छान वाटून घेतलेलं आहे. आता याला एका भांड्यात काढून घेते आणि उरलेली जी डाळ आहे तीसुद्धा मी बारीक करून घेते. तर आमच्याकडची जे सावजी लोक आहेत त्यांच्याकडची कथा अशी आहे की जर कोणी घरचं मेलं तर तिसरा दिवस करतात. तर तिसऱ्या दिवशी हे उडदाचे वडे केल्या जातात आणि हे उडदाचे वडे बिलकुल इक्वल आले पाहिजे. जसे 2-2चे असे पेअर लावतात. समजा 2-2-4 जर आपण 10 केले तर 5 पेअर लागणार आणि चुकून 11 जर झाले वडे तर असं म्हणतात की जर पूर्ण बरोबर पेअर लागले तर तो नैसर्गिकरित्या मेला आणि जर पेअर नाही लागले तर तो नैसर्गिकरित्या मेला नाही असं समजल्या जाते. तर आमच्याकडे तिसऱ्या दिवसाला असे वडे करतात. तुमच्याकडे कुठली प्रथा आहे ते मला सांगाल, पण यावेळेस श्राद्धाला हे वडे नक्की करा. त्यानंतर दुसरा जो आपला बॅच होता डाळीचा तो घेतलेला आहे. त्यात 1 इंच आल्याचा तुकडा छान बारीक कापून 4-5 हिरव्या मिरच्या रफली चॉप करून टाकून घेतल्या आहेत. त्यासुद्धा छान याच्यात सोबत डाळीसोबत बारीक झालेल्या आहेत. ते सुद्धा मी वाट्यात पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता यात एक वस्तू आपण जी घालायची आहे ज्याच्यानी वड्याची चव तर वाढेलच आणि खूप छान असं फ्लेवर पण येतो, खूप छान वाटतात. तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे, हिरवी कोथिंबीर घातलेली आहे बघा व्यवस्थित अशी. तर आता यात घालायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने हे वडे छान मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट होतात. हे सुगंधसुद्धा खूप छान येतो. मिऱ्याने तर अजून छान टेस्ट येते. त्यामुळे तर ही वस्तू पूर्ण टाकून घ्यायची. तांदळाचं पीठ टाकायला विसरायचं नाही. आणि हे वडे भरपूरदा काय होतं, वडे टाकल्यानंतर फुटतात वडे. तर हे वडे कसे तळायचे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून हे तांदळाचं पीठ आहे ते रेस्ट करेल. तोपर्यंत आपण तिकडे तेल तापायला ठेवायचं. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनला सुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी आवडली असेल तर ते मला नक्की कळवा आणि लाईकसुद्धा द्या. आणि तुमच्याकडे पित्राश्राद्धात काय काय केल्या जाते ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. मी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. परत मी थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं मिक्स करून घेतलं आहे, त्याला 5 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आहे आणि इकडे तेल पण तापायला ठेवलं. तेल तापले, थोडंसं टाकून बघते, छान बबल्स यायला लागले म्हणजे आपलं तेल तयार झालेलं आहे. तर वडे तळताना जेव्हा आपण वडे तळतो तर गॅसची फ्लेम, जेव्हा वडे टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही फास्टच ठेवायची. हवं तर तुम्ही पूर्ण वडे टाकून झाल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम 2 मिनटानंतर कमी करायची. तर इथे छान मिक्स करून घेतलं आहे. तर इथे पाण्याचा असा हात घ्यायचा, जेवढ्या साईजचे तुम्हाला वडे करायचे आहे त्या साईजचा तुम्ही बॅटर घ्यायचं, असं गोल करायचं आणि मधात त्याला छिद्र करायचं. आमच्याकडे असे म्हणतात की वड्याला छिद्र केल्याशिवाय वडे होत नाही. हवं तर तुम्ही एक छोटंसं काडी जरी रोवली तरी चालेल. तर इथे मी बोटाने अंगठ्याने छिद्र केलेलं आहे मेदू वड्यासारखं. तर इथे काडी जरी रोवली तरी चालेल, पण असा पूर्ण प्लेन वडा टाकायचा नाही असं आमच्याकडे म्हणतात. म्हणजे आमच्या सासूबाई वगैरे, आई वगैरे सांगतात त्यानुसार. तर असे वडे टाकायचे. तर जेव्हा मी वडे टाकते त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय राहते, म्हणजे बरोबर व्यवस्थित असं
फुटत नाही आपले वडे. तर पूर्ण वडे टाकून घेते. तोपर्यंत मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे. त्यानंतर 1 मिनटं गॅसची फ्लेम हायच राहू दिली, म्हणजे त्याला वरतून छान आवरण येतं. आणि त्यानंतर मग मी गॅस मिडियमवर करून हे पूर्ण वडे तळून घेतले. तळताना आपल्याला मस्त गोल्डन रंग येतपर्यंत तळून घ्यायचे आहे, म्हणजे खूप छान असे येते. सुगंध तर खूपच सुंदर येतो जेव्हा वडे तळतात. आणि हे तसे उडदाचे वडे खूप छान लागतात, खूप चविष्ट असे. नेहमी आपण मेदू वडे वगैरे करतोच, पण हे वडे श्राद्धात नक्की केले पाहिजे. उडदाच्या डाळीशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही असं म्हणतात. त्यामुळे इथे उडदाचे वडे नक्की केल्या जाते. तर यावेळेस श्राद्धाला तुम्ही हे वडे नक्की करून बघा. बघा इथे तळून मी तळलेले आहेत ते काढून घेते आणि दुसरी बॅचसुद्धा टाकते. आणि तुम्हाला असं हाताने जर करता येत नसेल तर मी दुसरा पर्याय पण तुम्हाला सांगते की कसे टाकायचे, जेणेकरून तुमच्या हातावर तेलसुद्धा उडणार नाही आणि तुम्हाला आज आरामात वडे टाकता येईल. तर मी दुसरा बॅच पण हातानेच घातलेला आहे. आता त्याच्यानंतर इथे मी चाळण घेतलेली, आपण चहा गाळण्याची चाळणी आहे स्टीलची, ते घेतली आहे. त्याला पाणी लावून घेतलं आहे. त्यावर असं बॅटर टाकून घ्यायचं व्यवस्थित, जेवढा आपल्याला मोठा छोटा हवा आहे असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित, आकार द्यायचा गोल आणि मधोमध छिद्र करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर याला तेलात सोडायचं, म्हणजे आपल्या हातावर तेलही उडत नाही, बरोबर आकारसुद्धा येतो. त्याचबरोबर तुम्हाला जर अगदी इझिली असे वडे करता येत नाही किंवा आकार देता येत नाही तुमच्या मेदू वड्याला, तर मला त्यासाठी कळवा, मी त्याची खूप छान अशी ट्रिक आणेल. तर आजचे वडे तर रेडी झाले. कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.